माझी पाककलामध्ये आज आपण बनवतोय मस्त चमचमीत असा अंडा मसाला, तोही अंडी न शिजवता. त्यासाठी इथे मी एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे. आता टोमॅटो प्युरी तयार करून घेणार आहोत आपण. आता एक जाड बुडाची कढई घ्यायची, त्यामध्ये 2 मोठे डाव तेल घ्यायचं. तेल तापलं की यामध्ये मीडियम साईजचा एक मी कांदा फाईनली चॉप करून घेतलेला आहे. त्याचबरोबर इथे एक तेजपत्ता जाईल. आता कांदा आपल्याला हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. इथे आता हलकासा गुलाबी रंग आलेला आहे कांद्याला. आता यामध्ये जाईल अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट. ती देखील 2 मिनिटं आपल्याला कांद्यासोबत छान अशी परतवून घ्यायची आहे. या स्टेजला इथे आपली जी प्युरी आपण तयार करून घेतली ती घालून घेऊया आणि टोमॅटो शिजण्यासाठी इथे थोडंसं मीठ घालते मी आणि परतवून घेऊयात. झाकण ठेवून 2 मिनिटं टोमॅटो छान असा शिजवून घ्यायचा आहे. तर इथे मी 2 मिनिटांसाठी झाकण ठेवून टोमॅटो शिजवून घेतलेला आहे. आता यामध्ये जाईल एक सिक्रेट वाटण. तर त्यातलं 4 टेबलस्पून म्हणजे 4 चमचे इतकं आपण हे वाटण इथे घालणार आहोत. आणि हे सिक्रेट वाटण याकरता आहे, की याने ना मस्त आपल्या या अंडा मसाल्याला किंवा कोणत्याही भाजीला वगैरे ना खूप छान चव येते या वाटणाने. तर इथे आता ड्राय मसाले घालते. अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा लाल काश्मीरी पावडर आणि पाऊण चमचा इतका मी चिकन मसाला घेतलेला आहे. मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाले हे शिजवून घ्यायचे आहेत. तर इथे आता छान असं तेल सुटलेलं आहे. थोडंसं पाणी घालून पुन्हा मिक्स करून घेते. मघाशी सांगितलेलं वाटण आणि याची डिटेल रेसिपी माझी पाककला या आपल्या चॅनलवर आहे, आवर्जून पहा. मिक्स करून घेऊयात व्यवस्थित आणि आता इथे मी ना पाऊण ग्लास इतकं पाणी घालणार आहे. यामध्ये फार पाणी घालायचं नाहीये, कारण आपण अंडा करी बनवत नाही आहोत, तर अंडा मसाला इथे तयार करतोय, त्यामुळे त्याला थिकनेस असा हवाय. म्हणून आपण फार पाणी घालायचं नाहीये. चवीनुसार मीठ घातलेलं आहे इथे. मिक्स करून घेऊयात आणि एक उकळी आणून त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि आता एक अंड इथे मी फोडून घालणार आहे. याने काय होतं ना, आपल्या अंडा मसाल्याची चव तर वाढणारच आहे. शिवाय आपली जी ग्रेव्ही आपण थोडी बनवणार आहोत, त्याला छान असा थिकनेस येतो, घट्टपणा येतो. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं ते अंड आणि आता आपण अंडी न शिजवता हा अंडा मसाला करतोय, त्यामुळे एक-एक अंडी इथे ना थोड्या-थोड्या अंतरावर आपण अशी घालून घेणार आहोत. तर इथे अंड मी व्यवस्थित असं थोडं-थोडं अंतर सोडून घालून घेते. जवळपास 5 अंडी इथे मी घेतलेली आहेत. लगेचच यावर झाकण ठेवायचं. 5 मिनिटांनी झाकण काढायचं आणि एखाद्या कपड्याने कढई फक्त अशी गोलाकार हलवून घ्यायची, चमचा लावायचा नाही आणि साधारण पुन्हा झाकण ठेवून ना 7 ते 8 मिनिटांनी मी झाकण काढले आणि काय अफलातून आपला अंडा मसाला तयार झालेला आहे बघा. वरनं थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि खूपच लाजवाब असा हा अंडा मसाला तयार झालाय. तर एकदा नक्की करून पहा. रेसिपी आवडली असेल तर शेअर आणि लाईक जरूर करा.